आज बघा ना तुम्ही, अनेक बौद्ध लोकांच्या लग्नपत्रिकेमध्ये आजही लिहिलेलं असतं, वर लिहिलेलं असतं वर आणि इकडे साईडला असते वधू. बघा, याच्यावर कोणी चिंतन करत नाही. वर आणि वधू, या वरचा अर्थ काय आहे, या वधूचा अर्थ काय आहे, तुम्ही मराठी डिक्शनरी जाऊन पहा. त्या वर आणि वधूचा अर्थ होतो धगडे आणि धगडी, म्हणजे पाटाण रुसणा. पाटाण रुसणा. आता भंतीजीनं जर म्हटलं की पाट्यानं रुसण्याच्या गळ्यात हार घालावा आणि रुसण्यानं पाट्याच्या गळ्यात हार घालावा, तर कितीतरी लोकांना राग येईन. म्हणल्यामुळे त्यांना राग येईन, पण ते लिहितात त्याचं कोणाला राग येत नाही. मग तेच सांगतो ना, माहीत नाही. तर असे भरपूर अशा गोष्टी आहेत. तुम्ही मराठी डिक्शनरीमध्ये जाऊन बघा त्याचा अर्थ काय आहे. तर जेव्हा पहिल्यांदा पूज्य भिक्खू संघाद्वारे असा शब्द आला पत्रिकेवर, आणि ज्याही उपासकाच्या पत्रिकेवर आला की तुम्ही मुला मुलींचं लग्न करत आहात, तर पालीतला शब्द लिहा, दारक शब्द लिहा, दारिका शब्द लिहा.